सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्रुझिंग माइल 007। तर आज मी निघालो आहे अक्कलकोट आणि तुळजापूर या ठिकाणी जायला। आजचा आपला विंटर महाराष्ट्र राईडमधला हा दुसरा दिवस असेल आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आज आपण जाणार आहोत दुसऱ्या दिवसामध्ये आज आपण जाणार आहोत तुळजापूरला आणि तिथून पुढे जाणार आहोत अक्कलकोटला। तर इन केस जर माझ्या मनात आलं की तुळजापूर आपल्याला स्किप करावं लागेल तर तुळजापूर आपण स्किप करू आणि डायरेक्ट अक्कलकोटला जाऊ। इथे आता माझी सगळी पॅकिंग चालू आहे। तुमच्याशी बोलता बोलता मी माझा गोप्रो माउंट करत होतो। जस्ट आता पॅक करून सगळं निघतो आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट बाईकवरती। आतापर्यंतचा जो हायवे पाहिला आपण, हायवे अत्यंत छान होता, एकदम मस्त हायवे होता। असा हायवे मी आजपर्यंत पाहिला नव्हता की जिथे मोटरसायकलसाठी सेपरेट लेन आहे, अजून 2 लेन सेपरेट आहेत आणि ही पण एक लेन आहे। ही ॲडव्हान्स लेन कशाकरता दिली ते माहिती नाही मला, बट भारी वाटलं, मस्त वाटतो हायवे। पंढरपूरमध्ये आज सकाळी लवकर दर्शन झालं। सकाळी 4 वाजता उठून मी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि ॲज युज्युअल मंदिरामध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नाही आहे, तर त्यामुळे मी माझा मोबाईल आणि कॅमेरा रूमवरच ठेवून गेलो होतो। त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन कसं झालं ते सांगता नाही आलं तुम्हाला। बट आता आपण निघालो तुळजापूरच्या दिशेने आणि तुळजापूरच्या दिशेने जाताना हा एक हायवे लागला आहे मला। पहिल्यांदा मला वाटलं की जेव्हा आपण पंढरपूरच्या बाहेर निघालो तेव्हा तिथे एक सिंगल रोड होता, तर मला वाटलं की सगळा पूर्ण रोड जो आहे तो डबल लेन नसणार आहे, सिंगल लेन असणार आहे। बट ह्या रोडवरती असं वाटतंय की असा हा रोड संपूच नये। अगदी मुंबईपर्यंत जेव्हा मी जाईल, पुणे मुंबई किंवा पुण्यापर्यंत असं सेपरेट रोड पाहिजे। पण हा रस्ता संपू नये असं मला वाटतंय। या रस्त्यावर अशा आपल्या आधीच्या गाड्यांसोबत स्प्लेंडर झालं, प्लॅटिना, या गाड्यांसोबत मला असं त्यांच्या स्पीडने चालायला खूप मजा येते। आज काय माहिती का, पण असं वाटतं की त्यांच्या स्पीडने त्यांच्यासोबत चालावं। पण आज असं वाटतंय की आपली जी राईड होती आणि आपले विंटर महाराष्ट्र राईड, या विंटर महाराष्ट्र राईडचा एक पर्पजच हा आहे की आपल्याला कुठेही जाताना एक डेस्टिनेशन ठरवलेलं आहे आणि त्या डेस्टिनेशनमध्ये त्या टायमातच पोहोचायला पाहिजे, त्या वेळेमध्ये जायलाच पाहिजे, ह्या वेळेमध्ये इथे थांबायलाच पाहिजे। असं आपल्याला काही फरक नाही पडत आहे त्याच्यामध्ये की प्लॅन नाही आहे, टोटली अनप्लॅन ट्रिप आहे। आज मी डेस्टिनेशन ठरवलं आहे तुळजापूर आणि अक्कलकोट। मी ठरवत होतो की आज तुळजापूर स्किप करायचा, बट नाही म्हणता मी तुळजापूरला निघालो आहे आणि ऑलमोस्ट आता मी 81 किलोमीटर राहिले। तो टोटल डिस्टन्स 100 किलोमीटर होता आय गेस। सो आता 81 किलोमीटर राहिलं आहे। मोहोळ इथून 6 किलोमीटर आहे, तर हा रस्ता जो आहे तो आपल्याला सोडावा लागणार आहे 6 किलोमीटर नंतर। सकाळपासून मला वाटतं हा दुसरा किंवा तिसरा टोल नाका असेल। चला दुसरा पकडूया आपण, दुसरा टोल नाका हा। टोलचं नाव काय इथे लिहिलेलं दिसत नाही आहे, बट हा नॅशनल हायवेचा टोल आहे मोस्ट। मला वाटलं मला अडवतात की काय, आता हात दाखवला आहे पण तो आपल्याला जाण्यासाठी होता, हे मी नंतर बघितलं। अरे बाप रे, काय घेऊन चालला रे हा ट्रक, आय मीन ट्रेलर। भरपूर मोठी मैत्री मशिनरी आहे, काय मला सुद्धा माहिती आहे। थोड्या वेळासाठी मला वाटलं की मेट्रोचा पुढचा जो कोच असतो ना तोच घेऊन चाललाय की काय। तर ट्रॅव्हल अपडेट, सोलापूरमध्ये पोहोचलो आहे आणि इथून इकडे हा विजयपूरला रस्ता जातो। विजयपूर आपल्याला जे म्हणायचं ते म्हणू, हा विजयपूर तिकडे रस्ता जातोय। जर इन केस आपला हम्पीचा प्लॅन जर झाला असता तर आपण मात्र या रस्त्याने गेलो असतो, जो की लेफ्टमधून विजयपुराला गेलो असतो आपण। आता मात्र हम्पीचा प्लॅन नाही झालेला आहे आणि विंटर महाराष्ट्र राईड चालू आहे, तर त्यामुळे आपण आता जातोय
तुळजापूरला, आणि तुळजापूरसाठीचा रस्ता आता मला बघावं लागेल की इथे मला कुठे वळायचं नाही आहे, स्ट्रेट जायचं आहे. रस्ते असे सुसाट आहेत. आणि आता मी ज्या रस्त्यावरती आहे, म्हणजे मी जेव्हा सोलापूरमध्ये येत होतो तर सोलापूरपासून मला एक लेफ्ट टर्न होत होता, आणि तो लेफ्ट टर्न घेऊन जेव्हा मी पुढे निघालो तर हा रस्ता भेटला मला. तर सोलापूर छत्रपती संभाजीनगर हायवे, तर याच रस्त्याने मी पुढे उस्मानाबाद, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊ शकतो. तर आता तुळजापूर फक्त 25 किलोमीटर राहिले, तर 25 किलोमीटर लवकरात लवकर कव्हर करायचं आहे. त्यामुळे मी आता स्पीडअप करतो. या इथे डोंगरावर आहे वाटतं तुळजाभवानीचं मंदिर. आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आलो आहे सोलापूरमधनं. काल सोलापूरमध्ये होतो, आज उस्मानाबादमध्ये आलो आहे. तुळजापूर आता फक्त 1 किलोमीटर दाखवत आहे. सरळ सरळ रोडने जाऊन आता मी कंटाळलो होतो पूर्ण. जिथे जावं तिथे हायवे आणि असं काही जास्त काम करावं असं वाटत नव्हतं बाईक्सवरती. त्यामुळे आता जरा हायवे भेटला तर एक्सपल्स ज्या कारणासाठी बनली आपली ऑफ रोडिंग आणि लो टॉर्कवरती जो पॉवर भेटतो आपल्याला, त्यासाठी एक्सपल्स आता वापरून बघूया. अरे यार, पासिंग तर आहे MH01, पण चालतोय असा की इथे फार म्हणजे त्याला काही इंडिकेटर नाही द्यायचा आहे, काय नाही द्यायचं आहे, काहीच नाही. सो फायनली आपण तुळजापूरला येऊन पोचलो आहे, राजे शहाजी महाद्वार. मी पूर्ण माझं बाईकचं सामान जे आहे ते एका दुकानामध्ये ठेवलं आहे. हे ओटीचं सामान घेऊन चाललो आहे देवीला वाहण्यासाठी. न्यूली मॅरिड कपल्स आमच्याकडे जेजुरीला जातात, त्यांच्यामध्ये तुळजापूरला येतात असं वाटतं. ही बाजूची लाईन जी आहे ते बहुतेक मुखदर्शन वगैरे काही असेल. मी आता बहुतेक डायरेक्ट आत चाललो आहे, मुखदर्शन घेऊन जाईल. ती चरण स्पर्शाची लाईन असेल असं मला वाटतंय. या मंदिरामध्ये मला भरपूर कन्फ्युजन होतं आहे असं की नक्की रस्ता कुठून आहे किंवा लाईन कुठून आहे. मी त्या रांगेतून गेलो होतो, दर्शनाकडे जाण्याचा जो मार्ग दिसतोय, दर्शन रांगेकडे जाण्याचा मार्ग, त्या रांगेतून गेलो होतो. आणि हे इथे मंदिर आहे जनरेटरच्या मागे. मंदिराच्या इथे लॉकरमध्ये मी माझं सगळं सामान असं ठेवून गेलो होतो. आणि फक्त माझं बाईक जॅकेट, फक्त माझं रायडिंग जॅकेट घालून गेलो होतो. आणि हे सामान एकदम व्यवस्थित सांभाळलं आहे आपल्या या भावाने. तुळजापूरमधून आता देवीचं दर्शन घेऊन मी बाहेर निघालो. काही वेळेस बायकर्सचा असं प्रॉब्लेम होतो की एवढं सगळं सामान घेऊन जायचं कुठे आणि एवढं सगळं सामान ठेवायचं कुठे. मला असं वाटत होतं की हार्ड लगायची गरज मला आता निर्माण झाली आहे. एखादा एक टॉप बॉक्स असता तर त्या टॉप बॉक्सच्या आतमध्ये मी सगळं सामान लॉक करून गाडी पार्किंगमध्ये लावून गेलो असतो. पण तिथे एक मित्र भेटला आणि त्याने अशी एवढी मदत केली मला की सगळं सामान अगदी कॅमेरा सकट तिथे ठेवून घेतलं आणि काहीच प्रॉब्लेम नाही आला. कॅमेरा, टँक बॅग, टेल बॅग सगळं जेवढं काही होतं आपल्याकडे तेवढं सगळं मी तिथे ठेवून दिलं आणि बिनधास्तपणे दर्शन घेऊन आलो. आणि जेव्हा जिथे गाडी पार्क केली होती त्या ठिकाणाहून ती गाडीमधलं सगळं सामान मला काढावं लागलं, परत लोड करावं लागलं. आणि त्या पूर्ण वेळेमध्ये तो माझ्यासोबतच राहिला. फक्त तो कॅमेरासमोर यायला नाही म्हणत होता, त्यामुळे कॅमेरासमोर नाही दाखवणार मी त्याला आता. आणि खूप मदत केली त्याने. थँक्स भावा. पुन्हा कधी मी तुळजापूरला आलो तर नेहमी तुला भेटल्याशिवाय मी जाणार नाही. आता तुळजापूरवरून मी निघालो आहे अक्कलकोटकडे जाण्यासाठी. वेळ झाला आहे दुपारचे 1:30 वाजलेत. अजून 81 किलोमीटर दाखवते आपल्याला. आणि मला असं वाटतं की ज्या रस्त्याने मी आलो होतो त्याच रस्त्याने मला ते परत नेणार आहे. कारण जेव्हा मी मॅपमध्ये पाहतोय की सोलापूर, जाऊ द्या, जा.
तर मॅपमध्ये दाखवते की सोलापूरपासून परत जायचं आहे मला. मधले रस्ते आहेत 2, बट मॅप तर सजेस्ट नाही करत आहे, कारण तिथे रस्ते खराब आहेत. आणि काही लोकांनी मला सांगितलं की जर ते हायवेवरून जाणार असाल तर हायवेवरून जा, कारण कसं आहे की थोड्या वेळासाठी तुम्ही 10 किलोमीटरचा फरक पडेल, पण त्याच्याकडे बघू नका. आणि येताना जो रस्ता होता तो असा सुसाट होता, तो तर आपण तुम्ही बघितलंच आहे. तर पुन्हा मी त्याच रस्त्याकडे चाललो आहे. दुपारचा लंच केल्यानंतर मी फायनली आता सोलापूरमधून नॅशनल हायवे 150E, जो की इथून हा रस्ता सरेट अक्कलकोट, गाणगापूर आणि अफजलपूर असं सगळीकडे जातो. तर त्या रस्त्यावरती मी आता पोहोचलो आहे. जो वाजले असतील आता बहुतेक दुपारचे ऑलमोस्ट मला वाटतं तर दुपारचे 3 वाजले असतील. आणि 3 वाजता मी इथून चाललो आहे या रस्त्यावरनं. आज मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की सोलापूरमध्ये जेवढे पण रस्ते पाहिलेत मी आज सकाळपासून, ज्या ज्या रस्त्यावरनं मी गेलो, ज्या रस्त्यावरनं परत आलो मी, आणि हा जो रस्ता आहे, अरे क्लास रस्ते आहेत यार, क्लास. म्हणजे असं मला वाटतच नाही आहे की आज मी ॲक्सिलेटर सोडून दुसरं काही गाडीचं ॲक्सिलेटर सोडून दुसरं काही काम करतो आहे. मी आज फक्त ॲक्सिलेटरवर हात ठेवतो आहे आणि ऑलमोस्ट 70च्या स्पीडने क्रूज करतो आहे किंवा 60च्या स्पीडने क्रूज करतो आहे. रस्त्यावरती गाड्या पण नाही आहेत, काहीच नाही आहेत. अजून एक 28 किलोमीटर बाकी आहे. 32 मिनिट्स दाखवत आहे पोहोचण्यासाठी. तर आजचा डेस्टिनेशन असेल अक्कलकोट. अक्कलकोटवरनं मी पुढचं डेस्टिनेशन प्लॅन करत होतो की माझ्या डोक्यात विचार आला की चला अजून तर अर्धा दिवस आपल्या हातामध्ये आहे, तर कुठे राईड करूया का अजून एखाद्या ठिकाणी. तर मे बी शक्य झालं तर आज गाणगापूरला जाऊ, नाही झालं तर मग आपण विंटर महाराष्ट्र राईडमधलं पुढचं डेस्टिनेशन जे आहे ते प्लॅन करू. टोटली अनप्लॅन ट्रिप आहे, सो डेस्टिनेशन प्लॅन नाही आहेत. त्यामुळे उद्याचं डेस्टिनेशन कुठलं असेल ते तुम्हाला कळेल उद्याच. हां यार, सोलापूर आता तुम्ही बघितलं असेल की रॉंग साईडने येण्याचं जे प्रमाण आहे अख्ख्या सोलापूरमध्ये सगळीकडे सारखंच आहे. तुम्ही कोणत्याही रस्त्याने जा आणि तुम्हाला ते रॉंग साईडने येण्याचा जो लोकांचं फ्रिक्वेन्सी आहे ती आहे तेवढीच आहे. कधी कधी मला असं वाटतं की मोटरसायकल लेनमधून गाडी चालवावी, पण मोटरसायकल लेनमध्ये जर मी 50च्या स्पीडला आहे आणि समोरून जर त्याच स्पीडने कोणीतरी येत आहे, तर मला नाही वाटत की माझ्याकडे दुसरी कुठली जागा असेल की मी लेफ्टला घेईल गाडी किंवा राईटला खेचेल. त्यामुळे हा माझा या रस्त्यांवरचा अनुभव आहे. तो मोटरसायकल लेन न वापरलेलीच बरी. आपण आपली सेकंड लेनमध्ये गाडी ठेवायची आणि याच लेनमधनं ट्रॅव्हलिंग करायचं. मला वाटतं हा टोल नाका पूर्ण सुरू नाही झाला, थोडंफारच लेन चालू आहे त्याच्या. अजून एक 18 किलोमीटर बाकी आहे. 18 किलोमीटरमध्ये आपण पोहोचू आता लवकरात लवकर. एक मला वाटतं 20 मिनटं खूप झाले 18 किलोमीटरसाठी. आणि अशा प्रकारे आपण आता स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट नगरीमध्ये येऊन पोहोचलो आहे. आता इथून मी आता भक्त निवासकडे चाललो आहे. लेट्स सी. आता हा भक्त निवासचा रस्ता आहे. मंदिर आपलं पाठच्या बाजूला आहे. ज्या बाजूने मी येत होतो त्याच्या मागच्या बाजूला मंदिर, ज्या बाजूने मी येत होतो त्याच्या मागच्या बाजूला मंदिर होतं. सो आधी मी आता स्टेचं ऑप्शन बघतो इथे काही बेटर भेटतोय का, आणि त्यानंतर जमलं तर आज नाहीतर उद्या दर्शन घ्यायला जाईल मी. ओके, तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. भेटू आपण उद्या.